जसं यू टॉक्ड अबाउट लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. नॉर्मली लोकांचं परसेप्शन असं असतं की या सगळ्या गोष्टी पेन सुरू व्हायच्या आधी केल्या पाहिजेत. आता पेन सुरू झालंय म्हणजे पेन बरंच होणार नाही. तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्सनी गुडघ्याचा त्रास सुरू झाल्यानंतर पण फायदा होऊ शकतो. नक्कीच. पण त्याच्या आधी लेट मी गो वन स्टेप फर्दर अँड से की गुडघेदुखी चालू व्हायच्या आधीच तुम्ही जर काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स केले तर मग सोन्याहून पिवळं, मग खूपच चांगलं. त्याच्यासाठी प्रामुख्याने म्हणजे 45 to 55 हा जो एज ग्रुप असतो ना, त्याच्यात हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स खूप फायदा देतात. नंबर 1 इज वेट. जर तुमचं BMI 26पेक्षा जास्त असेल तर नक्कीच तुम्ही वेट रिडक्शन केलं पाहिजे. वजन कमी ठेवल्याने नक्कीच गुडघ्यावर लोडिंग कमी होतं आणि हाडाची झीज एकदम कमी प्रमाणात हळूहळू ती वाढते, कमीच वाढते. नंबर 2 लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे मांडी घालून आपण भारतीय रुग्ण खूप बसतो. भारतीय ती आपली एक परंपरा आहे की आपण मांडी घालून खाली बसतो, जेवतो, पूजा करतो. तर मांडी घालून बसणं हे गुडघेदुखी झाल्यावर तर टाळायलाच पाहिजे. पण जर तुम्हाला काही थोडेफार त्याची लक्षणं असतील 45-50 वयानंतर जर हे टाळता आलं तर नक्कीच बरं. योगासनामध्ये आपण कधी कधी वज्रासन, पद्मासन हे करतो. हे योगासनं 45-55 या वयागटात टाळायला पाहिजे. आणि लास्ट म्हणजे आपण कधी कधी जे इंडियन टाईप टॉयलेट वापरतो आणि खाली बसतो शौचालय, दॅट इफ यू कॅन यूज अ वेस्टर्न टाईप कमोड, इंग्लिश टाईप टॉयलेट ज्याला आपण म्हणतो, तर त्यांनी पण नक्कीच गुडघेदुखी टाळू शकतो किंवा चालवत असेल तर कमी प्रमाणात आपण ती आणू शकतो. आणि ऑफकोर्स जिने चढणं उतरणं कसं असतं की जिने चढताना आणि उतरताना गुडघ्याचं जवळजवळ 7 to 8 टाइम्स लोडिंग होतं. त्यामुळे जिने चढताना किंवा उतरताना रुग्णांना जास्त त्रास होतो. तर जर तिथे लिफ्ट उपलब्ध असेल तर मग ती लिफ्टनी ते वर खाली आपण करू शकतो जिन्यांच्या ऐवजी. पण नसेलच तर मग एका वेळेस एक एक पायरी उतरायची किंवा चढायची आणि रेलिंग पकडून ती चढायची किंवा उतरायची. त्यांनी नक्कीच खूप फायदा होतो. कारण सगळीकडेच लिफ्ट उपलब्ध नसतात. काय काय जुने बिल्डिंग्स आहेत आणि काही ठिकाणी आता पॉसिबलच नाही. तर असं काही नाही की लिफ्ट इज मॅन्डेटरी. तुम्ही एका वेळेस एक एक पायरी उतरा, थोडंसं स्लो उतरा आणि यांनी तुम्हाला नक्कीच गुडघेदुखी असेल तर ती आपण कमी करू शकतो. किंवा नसेल तर तरी तुम्ही जिने टाळून लिफ्ट वापरली तर त्याच्यात काही गैर नाही. थँक्यू सो मच सर. सर दुसरं